पुंडलिकावर द्यार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। हरी कळे काय पडली गुंती, लोटोनी गेली मध्यरात्री, हनुमानने याची शीघ्र गती, रघुपती सचिंत अवस्थेमध्ये झालेले माझे राम लक्ष्मणाला मांडीवरती घेतले। बाबा काय गुंती पडली असल, नेमकं काय झालं असल, मध्यरात्री उलटून गेली का माझा हनुमंतराय येत नसल, चिंता वाटू लागली। प्राणे वेचल्या लक्ष्मण, औषधीचे काय कारण, अश्रू पूर्ण झाले नयन, लक्ष्मण केवी वांचल। काय येत नसल माझा हनुमंतराय, चिंता वाटू लागली। बाबा सूर्याचा उदय होईल, लक्ष्मणाचा प्राण जाईल आणि हनुमंतराय औषधी घेऊन येईल। काय करायचंय औषधीला, माझा लक्ष्मणच या ठिकाणी मला सोडून गेला तर त्या औषधीचं काय कारण होणार आहे। दुःख वाटू लागलं, अंतःकरण भरून आलं, डोळ्यातून अश्रूच्या धारा व्हायला सुरुवात झाल्या, चिंता वाटू लागली। लक्ष्मणा काय केले, लक्ष्मणा रणयुद्धात ते सांडिले, शक्ती भेदे शयन केले, मज मोकळिले संग्रामा। लक्ष्मणा अरे काय केलंस लक्ष्मणा, अरे शक्तीचा भेद हृदयावरती घेतलास, वनामध्ये पाठीराखा म्हणून पायाच्या पावलावर पाऊल ठेवून माझ्या पाठीमाग आलास, का मला या एकट्याला वनात सोडून चाललास लक्ष्मणा। भगवंत बोलू लागले, करोनी अद्भुत पुरुषार्थ, वाचविला शरणांगत, शक्ती केली प्रतिहत, शरणांगत तू झाली लक्ष्मणा। अरे रणभूमीच्या ठिकाणी अद्भुत पुरुषार्थ केलास, शरणांगत आलेल्या बिभीषणाला वाचवलंस, आणि वाचवल्याच्या नंतर कन्या होऊन शक्ती तुला शरण आली, आल्याच्या नंतर शरणांगता शरणाचाच एक लक्ष्मणा बिरद दाविले साच करुण, शक्ती झेलून निजर दई। बाबा शरणांगताचा शरण जर कोण असेल तर तो लक्ष्मण आहे, हे त्रिजगतामध्ये वाक्य खरं करून दाखवलंस, बिभीषणाला पाठीशी घातलंस, शक्ती हृदयामध्ये घेतली, घेतल्यानंतर विभीषण घातला पाठीशी, मग शक्ती धरली पोटेशी, बर सौमित्र ख्याती केली ऐशी, शरणांगताशी शरण, शरणांगताशी शरण एवढं वाक्य खरं केलंस लक्ष्मणा। पहिल्यांदा शरण आलेल्या बिभीषणाला पाठीशी घातलं, तुम्हार शरण आलेली शक्तीला हृदयामध्ये जागा दिली, दिल्याच्या नंतर येरांच्या घाता बैली येर प्रवर्तरी, येरांच्या भय भ्याली दोन्ही आली तुझ शरण। बाबा येरांच्या वाता वहिली होते लक्ष्मणा, तुझं काही घेणंही नव्हतं देणंही नव्हतं, कोणावर सोडली होती हो? रावणानं ब्रह्मशक्ती कोणावर सोडली होती? बिभीषणावरती सोडली होती। एकमेकाचं भांडण होतं, पण दोन्ही तुला शरण आले, दोन्हीचंही रक्षण केलं, केल्याच्या नंतर बिभीषण पहिले शरणार्थी पाठीशी घातला निश्चिती, मग सवेची शरणाली शक्ती, ते ठेविली त्वरिती हृदयशी। बाबा दोघांमध्ये पहिल्यांदा बिभीषण शरण आला, त्याला पाठीशी जागा दिली,
कन्या होऊन शक्ती शरणांगत आली, हृदयामध्ये जागा दिली, दिल्याच्या नंतर प्राण जाईल सर्वथा बरे. परिनुपेक्षा वे शरणांगता गोड. सुमित्रे साच केली आता प्राणांत व्यथा सावनी. ए लक्ष्मणा लक्ष्मणा, अरे प्राण गेला तरी हरकत नाही, पण शरणांगताचं रक्षण झालं पाहिजे असा विचार केलास आणि स्वतःच्या प्राणाची चिंता केली नाही, शरणांगताचं रक्षण केलं, स्वतःचा प्राण या ठिकाणी अर्पण केलास. केल्याच्या नंतर बाई सोनी लक्ष्मणा जवळी लक्ष्मणा. हात पिटीत वृक्षस्थळी सौमित्रे मांडिली रांडोळी मजशी का बोली बोलेना. ए लक्ष्मणा बोल ना रे बाबा, एकदा मला. लक्ष्मणाला जवळ घेतलंय, आवाज द्यायलेत. लक्ष्मणा अरे एकदा तरी बोल रे लक्ष्मणा, का मला बोलत नाहीस? दुःख अवस्था भगवंताला निर्माण झाली, छातीवरती हाणून भगवंत घेऊ लागले. ए लक्ष्मणा बोल लक्ष्मणा. भगवंत बोलू लागले. ये रे लक्ष्मणा साध दे का बंधुरत्ना मज सांडिले माझी रणा. लक्ष्मणा निष्ठुर मना करोनी. ए लक्ष्मणा अरे एकदा साथ दे रे लक्ष्मणा. अरे रात्र पासून तुला सारखा आवाज देतोय लक्ष्मणा. ये रे बाबा ये लक्ष्मणा, एकदा मला दादा म्हण, एकदा मला असणार साथ दे, का मला सोडून चाललास लक्ष्मणा? भगवंत बोलू लागले. मज सांडोनी दुकार दित रणी निघाला त्वरित माझे अपराध बहुत लक्ष्मणा. समस्त साहिले. ए लक्ष्मणा अरे या वनामध्ये मला एकट्याला सोडून चाललास का लक्ष्मणा? अरे काय नाही केलंस लक्ष्मणा? अरे माझे किती किती अपराध पोठामध्ये घातलेस रे बाबा. मग त्या अपराध माझ्याकडून झाले, माझ्याकडून काही चुकलं म्हणून मला सोडून चाललास का लक्ष्मणा? भगवंत बोलू लागले. बहु साल कष्टला शिवनी कष्ट करीशी अनुदिनी पोटा फूल बांधोनी फळ्यानोनी मज देशी. लक्ष्मणा अरे माझ्यासाठी बहुत साल वनामध्ये कष्टला अस 14 वर्ष लक्ष्मणा रात्रंदिवस सेवा केलीस, रात्रंदिवस फिरावं, फळ चांगलं भेटलं की माझ्यासाठी आणावं. कष्टलास 14 वर्ष झालं, अन्नाचा कण लक्ष्मणा नाही केलास, पण माझं पोट भरण्यासाठी फळ आणून दिली. दिल्याच्या नंतर चरण क्षालन करीसी नित्य मग चरण चुरीची अहोरात्र निद्रा न लाग्यानु मात्र लक्ष्मणा. सावचित राम भजनी. अरे रात्रंदिवस आम्ही वनामध्ये फिरावं, रात्र रात्र लक्ष्मणा माझी सेवा करीत बसलास रे. रात्रभर पाय चुरावं, पाणी मागितलं पाणी द्यावं, जेवाय मागितलं खाला आणून द्यावं, रात्रंदिवस सेवा केली, अन्नाचा कण घेतला नाहीस लक्ष्मणा. अरे 14 वर्ष झाला आम्ही झोप घेतली, पण तू झोपला सुद्धा नाहीस लक्ष्मणा. ये रे बाबा लक्ष्मणा. भगवंत बोलू लागले. तुझे कष्ट आठविता मज होत से दुखावस्था लक्ष्मणा. हृदय स्फोट होईल आता न देखता सौमित्र. ए लक्ष्मणा ए लक्ष्मणा. अरे तुझे एक एक कष्ट जर ऐकायला गेलं लक्ष्मणा,
अरे या हृदयाचा कधी स्फोट होईल सांगता येत नाही लक्ष्मणा. अरे मला आता सहन होत नाही रे लक्ष्मणा. बोल बाबा लक्ष्मणा. भगवंत बोलू लागले. म्हणून निघाली लोटांगणी सवेची सावध झाला म्हणे. मग मी भ्रांत काय म्हणून कंदनाला गोनी उठिला. एवढं लक्ष्मणाला जवळ घेतलं. लक्ष्मणा ये रे बाबा. सारखी विनंती लक्ष्मणाची केली. जगाचे मालक म्हणले नेमकं झालंय का मला आठवत राहावं ना काय कार्य करायचंय. 4:30 वाजलेत आणि असं म्हणलं उजडलं का मी या ठिकाणी भ्रांत झालो. सर्वस्व सोडून दिलं. जगाचे मालक सावध झाल्याच्या नंतर म्हणे काय झाले येते कवन नेले जो मित्राचे दमवण्याचं कळबुते लोक पाळा ते जमीन. बाबा काय झालं असेल नेमकं. कोण माझ्या लक्ष्मणाला दंड केलाय. सकळ भूतांना मी दंड करील भगवंत बोलू लागले. प्रतुने जमियली धरित्री दुहिल्या औषधी सामग्री मी त्या उन्हा जमीन बानागरी सुमित्र शरीरी उठी जव. मग सांगितलं बाबा पृथ्वीचं दमन याच्या अगोदर ऋषींनी केलंय ना त्याच्यापेक्षाही जास्त दमन कलन एका बाणावर असणारा दंड करील भगवंत बोलू लागले. अगस्ती ऋषीने निश्चिती शोषियला पंपती मी त्याहून करीन ख्याती त्रिजगती कोरडी सोमित्राची जीवनश्रयी आणून देईल जड करी तव करीन बोहरी बाणाधारी पंची. अगस्ती ऋषीने याच्या अगोदर असणारं सरोवर ओढलं होतं त्याच्यापेक्षाही मी दुष्कर असणारं कर्म करील. सर्वस्व पाणी त्याच घेरील आणि लक्ष्मणाला सावध करील. तेजेची शोषिन जवस तेज वय लक्ष्मण अन्यथा महावात प्रेरीन निशेष शोषिन तेजाशी. बाबा हे सतेज असणार तेज माझ्या लक्ष्मणाचं गेले. तेजाला दंड करील लक्ष्मणाला सावध करील. बाणे माजुने बरडीन प्राजन सकळ परभंजन जव लक्ष्मणाचा निज प्राण सोय आपण आणून देई. शोभवणीची दाकास गोटीन सगळाची आकाश सोमित्राचे हृदयाकाश सावकाश जव होय. माझा लक्ष्मण सावध होत नाही. आकाशानं लक्ष्मणा संग द्वंद्व केले. आकाशाला छेदन करील दंड करील लक्ष्मणाला सावध करील. धमोनिया सकळ देव उडविन त्याची माव करीताची सोमित्राची सावयव येथे लाघव करीना. सकळ देवांना दमवून टाकेल. या देवदेवकांनी लक्ष्मणा संग छळण बांधले. प्रत्येकाला दंड करीन. दमून दिशाची बोकळी भरण्याची आनंद कलोळी जव सोमित्राचे कर्ण बिळी आहाळ बाहळी निघे शब्द बाणे पाडोनी सूर्याशी खंडोनी उदया असताशी घेईन हिरोनी तेजाशी नेत्री लक्ष्मणाशी भरीन. बाबा लक्ष्मणाला कानानं ऐकू येत नाही कारण या दिशांची पोकळी झालेली आहे. त्याला दंड करील लक्ष्मणाला सावध करीन. अश्विनी देव निरोध केला ग्राणी त्याचा कंदची कनोनी सुमित्र घाणी वपिन. अश्विनी देवतेने सुद्धा माझ्या लक्ष्मणा संग विरोध केलेला आहे. त्यालाही दंड करील लक्ष्मण सावध करील. वरुणा ते घालून घाना जेने निरस केली रसना गोडी हिरोनी आणि न जाना चेतविना सुमित्राची. वरुण देवतेनं रचनेसोबत असणारं द्वंद्व केले. रचनेला चव कळत नाही. वरुणाला दंड करील लक्ष्मण सावध करील. वायुने मांडली घस घस केला सुमित्र मंद परश पिळवणी त्याचा प्राणांश करणे सुपर्श सुमित्र. इंद्र मांडिले बंड निर्विर्वे केले बाहुदंड ठेचून त्याचे तोंड सबळ भुजन दंड करीना. बाबा इंद्रानं या भुजदंडाला असणार दंड केलेला आहे ना. इंद्राला दंड करील. वायूनं असणार त्वचेचा असणारा छेद केलेला आहे ना त्यालाही दंड करील लक्ष्मण सावध करील. यम संचर्या दोघा तीक्षिण केली शरीर शक्ती त्याशी लावणी ख्याती अक्षय निश्चिती सोमित्र करीना. ब्रह्मयाने केला निरोध खुंटला रती स्वानंद त्याचा जे दोनिया बांध अखंडानंद भरीना. बाबा या ब्रह्मदेवानं सुद्धा विरोध केलेला आहे. लक्ष्मणाचा रती स्वानंद शिरून घेतलेला आहे. ब्रह्माला दंड करील लक्ष्मण सावध करील. उपेंद्र चळनोक्ती खुंटली गमना गमन शक्ती त्याशी लावणी ख्याती उर्मिला पती उठविना. बळीने द्वार पाळ केला वामन त्रिविक्रम बला खिळेन सुमित्राच्या पावला
चालविन मग सुखे बाबा सुखानं चालविल पळीनं द्वारपाळ केलाय पण तरीही देवानं माझ्या लक्ष्मणासंग द्वंद्व बांधलेला आहे त्याला दंड करीन नभे मांडिले द्वंद्व शेष कुंडला शब्द उडून त्याचा शून्यवाद अनाथ शब्द काढीन या नभानं सुद्धा माझ्या लक्ष्मणासंग द्वंद्व बांधलेला आहे कानावरती शब्द येत नाही ना त्यालाही दंड करील लक्ष्मण सावध करील चंद्रपिढीला क्षय रोगे तरी निचळन राय उगे सोमित्राचे मन नेले वेगे मूर्छित कोरोनी राहिला बाबा चंद्रानं सुद्धा माझ्या लक्ष्मणासंग द्वंद्व बांधलेला आहे त्याला सोयरोग झालेला आहे तरी पण त्यानं माझ्या लक्ष्मणाचं मन त्या ठिकाणी स्थिर केलं लक्ष्मणाला सावध केल्याशिवाय राहणार नाही आईच्या दंडीने मी त्याची सोय विसरवली नित धर्माशी सांडून संकल्प विकल्पाशी उठविन स्वमित्राशी निर्विकल्प भ्रमयाने बुद्धी केली मंद उडविन त्याचे ब्रह्मपद स्वमित्राशी निर्विकल्प शुद्ध स्वरूपा बोध जव करी बाबा याने विकल्प ब्रह्मदेवानं माझ्या लक्ष्मणासोबत बांधलेला आहे ब्रह्मदेवाला दंड करील लक्ष्मण सावध करील अहंकार केला अक्षर त्याशी सोमान करी सवर्तकाचा ऋण धरी स्वरूपाभिमान जव स्वमित्र मग? विष्णू येऊन या त्वरित न करी स्वमित्र सावचित तरी तो करीन पदच्युत सर्वगत देश धडी विष्णूनही माझ्या लक्ष्मणासंग छेदन केलेला आहे द्वंद्व बांधलेला आहे स्वतः त्या ठिकाणी विष्णूनं लक्ष्मणाला येऊन सावध करावं नाहीतर त्याचं पद काढल्याशिवाय राहणार नाही भगवंत बोलू लागले लक्ष्मणाचे विरवे जाण पूर्ण क्षोभला रघुनंदन आतंक होऊन धनुष्य बाण सजिले जगाच्या मालकाला राग आला माझा भाऊच राहणार नसेल तर मी राहणार नाही आणि कोणालाही ठेवणार नाही राग भगवंताला आला हातामध्ये भगवंतानं बाण घेतल्यानंतर मारीन राक्षस सकळ जाळीन हे जगती तळ झाला क्रोधाग्नी कोल्लोळ काळा काळ रघुवीर काळाचाही काळ माझे रघुवीर टाळले बाबा सर्वस्व राक्षस गणाला दंड केल्याशिवाय राहणार नाही भगवंत बोलू लागले अकाळ मांडला युगांत लोक पाळाळ बडीत राम बघ. होता क्रोधान्वित डोळे झाकी प्रळय रुद्र सुद्धा डोळे झाकू लागलं बाबाच करावं काय अकाळ मांडलेला आहे अकाळी असणार मृत्यू येतोय की काय होईल याची चिंता वाटू लागली ब्रह्मा म्हणे काय झाले काळविन प्रळयांत मांडिले मग? तुने कष्ट मज ओढवले पुन्हा कैसे सकळ ब्रह्मांड रचो ब्रह्मदेवाला चिंता वाटली बाबा नेमकं झालंय काय या पृथ्वीचा नष्ट होण्यासाठी अनेक दिवस शिल्लक आहेत मग मधातच अकाळी प्रळय कस काय आला तर आला पुन्हा ही सृष्टी निर्माण करणं मला शक्य नाही चिंता वाटू लागली होता सकळाड धरा पळती मरकटे सैरा मग? ते देखो नी तोर वानर वीर पुढे झाले रात्रभर लक्ष्मणाच्या जवळ बसलेले 18 पद्म वानर होते जगाच्या मालकाला आलेला राग पाहिला राग जगाच्या मालकाला आल्या वानर म्हणले बाबा हे देवाला बाण हाणाय निघाले आपलं काय करे जेवढे होते तेवढे नीट उठून घरला पळाले काही जण साने समोर आले कोण येते ऐका नळ निळादी जांबुवंत अंगद सुग्रीव कपिनाथ बिभीषण शरणांगत श्री रघुनाथ प्रार्थिती पूर्णावतार रामराव अकाळी करुणय प्रळय कंपदसे ब्रह्मदेव नई सृष्टी पाहावो करवे ना सर्वस्व लहान वानर सैन्य पळून गेलं नळ नीळ जामवंत अंगद सुग्रीव सर्वस्व समोर आले देवा 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 चिंता लागली देवा पूर्ण अवतार रामराव आहे अकाळी प्रळय करू नाही देवा ब्रह्मदेवाला चळकाप सुटलाय देवा विनंती करू लागले अकाळ प्रळयो करिता बोल लागेल निजव्रता मग? तू सकळा ते पाळिता निरापराधे घाता नय करो देवा 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 हे अकाळ जर प्रळय केला बोल लागल देवा डाग लागल सूर्यवंशाला देवा सकळाचा पालन करणारा तू आहेस मग तूच मारावं हे योग्य नाही देवा विनंती करू लागले एकाच्या अपराधासाठी मग? संहारणे सकळ सृष्टी बरं. ते प्रतिपालनाची गोष्टी केवी जग जेठी बोलावी देवा देवा तुम्ही म्हणता नाही एकाच्या अपराधासाठी सगळ्याला मारायचं नाही एका रावणानं अपराध केला युद्ध सुरू झालं देवा तिथं तुम्ही आलात सांगितलं रावणानं अपराध केला बाकीच्याला का मारायचं
पहिला शिष्टाचार करण्यासाठी अंगदजीला पाठवलं देवा. मग त्यावेळेस तुम्हाला सगळ्याचं असणार कनवळ आले. मग आज एकाच्या अपराधासाठी का सगळ्यांना मारता असं असणार बोलू लागले. तुझ्यानं कसं कळांचा पिता पिता महांचा मग? निरपराध निजबळांचा संहार कैसा करीतोशी. देवा 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 तुम्ही जनक सकळांचे असणारे देवा तुम्ही आहात. करणारे करता करविता करतुम सर्वस्व भगवंता तुम्ही आहात. पिताचा पिता महाचे पिता सर्व जगाचे मायबाप देवा तुम्ही आहात. मग सर्वस्व देवा तुम्हीच असताना या निरापराध जनतेला का मारता असं असणार बोलू लागले. म्हणून धरिले दोन्ही चरण नको नको प्रयोजगुनी बाण तू कृपाळू रघुनंदन कृदोपशमन करी रामा. सर्वस्व अंगद नळ नीळ जामवंत सुग्रीव सुषेंजी सर्वस्व आले देवा देवा देवा. नतमस्तक पायावरती झाले देवा. आलेला राग शांत करा देवा. नका नका हा गुणी बाण धनुष्याला लावू नका. ऐका देवा ऐका ना देवा विनंती करू लागले. भक्तजनाचा कृपाळ श्रीराम दिन दयाळ ओळला कृपा कल्लोळ प्रणत पाळ श्रीरामा. माझा प्रणत पाळ श्रीराम आहे भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी संवारी. भक्ताना जगाच्या मालकाला विनंती केली. कनवळा भगवंताला दाटून आला. आल्याच्या नंतर तृषार्थ दिन चातक मग? देखताची एकायक बरं. वर्षोनिया कृपा पियुख बरं. निवविले देख दयाळुत्वे. दयाळुत्व दाखवलं. माझा जगाचा मालक कनवाळू कृपाळू दयाळू आहे. दयाळुत्व दाखवतो. कोणाला दाखवलं? चातकाला दाखवलं. चातक पाणी पेत नाही आणि ज्यावेळेस चातक आकाशाकडे तोंड करून मागणी करत ना तेव्हा देवा देवा तुम्ही कनवाळू होता आणि चातकाच्या मुखामध्ये पाणी टाकता. तसं चातक असणारे भक्त होते. भक्ताचं बोलणं ऐकलं. राग भगवंतानं शांत करायला सुरुवात केली. केल्याच्या नंतर निज भक्ताचे वचन उल्लंघित रघुनंदन केले क्रोधाचे उपशमन भक्त वगणन न करीच. भक्ताचं उल्लंघन माझे भगवंत करीत नाहीत. निज भक्तानं विनंती केली आणि जगाच्या मालकानं राग शांत केला. केल्याच्या नंतर कपनाची दिटी एक जनार्दनी नतिली गोष्टी घालिता श्रीरामी मिटी ब्रह्मत्वे सृष्टी हेलावे. एका एकपणाची गोष्ट झाली. भगवंत साधक सर्वस्व माझे भक्त मंडळी जवळ आले. दोघांची असणारी भेट झाली. त्रिजगतामध्ये असणार सर्वस्व निर्माण झालं. झाल्याच्या नंतर एका जनार्दनाचरण गोड प्रार्थोनिया रघुनंदना. मग? केले क्रोधाचे उपशमन निज जन कृपाळो. एका जनार्दन स्वामीला शरण जाऊन माझ्या गावगाराय सांगतात बाबा जगाच्या मालकाची प्रार्थना सर्वस्व या ठिकाणी वानर सैन्याने केली. जगाच्या मालकानेही आपला राग शांत केला. सुंदर असणारे कथन झालं. जसं जमल तसं सेवा करण्याचा प्रयत्न केला. चांगली वाटली असेल आपली समजा देवाचा आशीर्वाद समजा. धावत्या वेगामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. जसं जमल तसं सांगत असताना एखादा वेडावाकुडा शब्द तोंडातून गेला असेल माझ्या वाणीचा दोष समजून मला माफ करावा. आता रात्रभर आपला कार्यक्रम लाईव्ह चालू आहे. इथं जरी पब्लिक कमी असेल तर जवळजवळ मला वाटतंय लाईव्हला रात्री 2च्या अंदाजात बघितलं होतं जवळजवळ 10,000 लोक लाईव्ह होते. मिरखेल मधली शक्ती रात्रभर कथा कीर्तन 7-7 या युट्यूब चॅनल वरती. आपणही कधी भविष्यामध्ये जर ही कथा ऐकायचा योग आला आणि ऐकावा वाटली आपल्या गावातली शक्ती तर कथा कीर्तन 7-7 या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याच्या नंतर आपल्यालाही रात्रभर असणारी भव्य दिव्य शक्ती पाहायला भेटल. झालेली सेवा ग्रामदैवत हनुमंतरायाच्या चरणावरती समर्पित करून सेवेला पूर्ण विराम.